महाविकास आघाडीला अजूनही वंचित सोबत येण्याची आशा वाटते। वंचितनं उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत विचार करावा असं काँग्रेसने म्हटलेलं आहे। नाना पटोलेंच्या आवाहनानंतर वंचितचा मात्र टीकेचा सूर बघायला मिळतो। नाना पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला असं वंचितनं म्हटलेलं आहे। वंचितच्या प्रदेशाध्यक्षांना 1.5 तास बैठकीतनं बाहेर का बसवलं असा सवाल वंचितकडनं विचारण्यात आलेला आहे। आणि याविषयी अधिक बोलूया। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे काँग्रेस वंचितसाठी अद्यापही आशेवरती बघायला मिळते आणि दुसरीकडे वंचितनं मात्र अद्यापही आपला टीकेचा सूर कायम ठेवलाय। यातलं अत्यंत स्पष्ट गणित जर बघितलं तरी दोन्हीकडच्या भूमिका बोलताना एक आणि वागताना एक अशाच पद्धतीच्या पाहायला मिळतात। एकीकडून काँग्रेसकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीसाठी आमच्या मवियामध्ये या अशा पद्धतीची वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे ट्विट करण्यात आलंय, ज्या ट्विटमधून नाना पटोले यांना टार्गेट केलेलं आहे। नाना पटोलेंनी कशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष वंचितचे पुणकर यांना बैठकीपासून 1.5 तास दूर ठेवलं, हा सगळा प्रकार जेव्हा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आला तेव्हा कसं बाळासाहेब थोरातांना पुढच्या बैठकांसाठी पाठवलं गेलं अशा पद्धतीची जी माहिती आहे ती ट्विट करून देण्यात आलेली आहे। आणि एक प्रकारे नाना पटोले यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने विलन वंचितनं ठरवलंय ते आपण या ट्विटच्या माध्यमातून पाहतोय। अजूनही मवियाकडून जरी सांगितलं गेलं असलं आंबेडकरांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल, मवियाच्या भूमिकेबद्दल, मात्र वंचित बहुजन आघाडीची भूमिका मात्र अशी स्पष्टपणे थेटपणे नाना पटोले यांच्या विरोधात आणि एकूणच काँग्रेसच्या विरोधात पाहायला मिळते। गुरुप्रसाद। ज्ञानेश्वर, वंचितने केलेल्या आरोपांमधला किंवा वंचितने केलेल्या टीकेमधला जो भाग आहे, काल अकोल्यामध्ये नाना पटोले यांनी जॉनी वॉकरची भूमिका केली असा एक प्रकारचा आरोप किंवा अशी टिप्पणी ही वंचितकडनं करण्यात आलेली आहे। काय अर्थ आहे या सगळ्याचा? बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर काल जेव्हा नाना पटोले हे अकोलाच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी अर्थात म्हणजे तो आरोप केला जातो वंचित बहुजन आघाडीकडून की जॉनी वॉकरची भूमिका केली आणि अशा पद्धतीनं यापूर्वी जे नाना पटोले वंचित बहुजन आघाडीसोबत वागलेले आहेत तसा दावा जो वंचित आघाडीकडून केलाय, ज्यामध्ये पुणकरांना ज्या मवियाच्या बैठकीपासून 1.5 तास वेटिंगवर ठेवलं गेलं आणि त्यानंतरच्या सगळ्या ज्या घडामोडी नाना पटोलेंच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेबद्दलच्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरती वंचित बहुजन आघाडीकडून टीका करण्यात आलेली आहे। जे ट्विट केलंय त्यामध्ये स्पष्टपणे नाना पटोलेंचा फोटो वापरून नाना पटोलेंच्याच एकूण भूमिकेबद्दल महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी याच्याबद्दलचा जो सगळा वंचितचा स्टँड आहे तो या ट्विटमधून आपल्याला पाहायला मिळतो। आणि ट्विटच्या शेवटी जे म्हटलंय की हे जे सगळं प्रकरण हे अकोल्यात येऊन अकोलेकरांना सांगावं अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते वंचितचं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। तर या सगळ्या प्रकरणामध्ये मुकुल वासनिक यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। वंचित सोबतही अनेक बैठका झाल्या, अनेक प्रकारे कशा या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून चर्चा झाल्या, काही सूचना देखील करण्यात आल्या। पण आपल्याला ठाऊक आहे की मागच्या काही दिवसामध्ये त्यांनी अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले आहे। पण आपल्याला एवढं मी यावेळेस सांगेन की माघार घेण्याच्या दिवसापर्यंत, त्या शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं त्याच्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही, पण त्या क्षणापर्यंत आम्ही ओपन आहोत।